झाडाला छान छान कळायला लागल्यात बघून खूपच छान वाटलं. आणि संध्याकाळी गाजरचा हलवा बनवायचा होता म्हणून विरूला आणि विरूच्या पप्पांना कामाला लावलं आणि म्हटलं चला इकडे भाजी, गाजरचा हलवा वगैरे सगळं बनवायला सुरू केलं. आजचं जेवणाचा बेत होता ते बटाट्याची भाजी, चपाती, भात, वरण आणि छान अशा खारुड्या तळल्या होत्या. विरू इकडे मला चपात्यांसाठी इतका मदत करत होता की काय सांगू तुम्हाला, पसारा काढण्यातच माझा अर्धा तास निघून गेला. त्यानंतर आम्ही गेलो आईकडे. म्हटलं तिथे सुद्धा हळदी कुंकाला बोलवलं होतं. तर दारात इतकी सुंदर मामीने रांगोळी काढली होती की मला मोह आवरलाच नाही, म्हणून म्हटलं चला व्हिडिओ तो होऊनच जाऊ द्या. तर ही आहे आईच्या इथली पूजा. छान अशी पूजा केली होती. माझा भाऊ सुद्धा फुटेज खायला आला होता मध्ये आणि इथे मस्तपैकी अश्विनी जे आहे आम्हाला हळदी कुंकू दिले. मग मी आणि मामी जे आहे घरी आलो. घरी आल्यानंतर माझ्या इथे सुद्धा हळदी कुंकू होते, तर भरपूर साऱ्या बायका ज्या आहेत त्या येऊन गेल्या. छान असा हळदी कुंकू जे आहे ते खूप सुंदर असं झालं. उद्यापन जे आहे बघू शकता इतकं छान झालं. देवी तर इतकी प्रसन्न दिसत होती आणि खूपच सुंदर अशी पूजा झाली होती. अशा पद्धतीने हळदी कुंकू झाले आहे. बघा किती सारं कुंकू लावले आहे, इतकं बघून खूप छान वाटतं. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो, जेवणाचा आनंद घेतला आणि अशा पद्धतीने गुरुवारचं उद्यापन खूप छान असं झालं. आणि विरू बघा इकडे समय विजवण्यासाठी बसला होता. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.